रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज खूप सुंदर असं हवेचं घर आहे आणि फुल्ली फर्निश असणारं हे आपलं 2 BHKचं फ्लॅट आहे। लोकेशनचा जर आपण विचार केला तर प्राईड पाम्स नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जिथे ग्राउंड प्लस तसं बघितलं 28 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपला लोअर फ्लोअरला एक फ्लॅट आहे जो 2 BHK असणार आहे। 671 याचा कार्पेट असेल, ह्याच्यासोबत एक कार पार्किंग आणि स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या इत्तुंबत सुखसुविधा ह्या आपल्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला नक्की मिळणार आहेत। आणि बिल्डिंगचं जर वय आपण विचार केला तर बिल्डिंगचं वय साधारणतः 5 वर्ष जुनी असणारी ही बिल्डिंग तुम्हाला मिळेल आणि हा फुल्ली फर्निश जसा तुम्ही बघताय असाच फ्लॅट मिळेल। ह्याच्यात फक्त फ्रीज आणि एक TV ह्या दोन गोष्टी आपल्याला मिळणार नाही, बाकी तुम्ही जे बघताय ते तुम्हाला तसंचे तसं 100% मिळणार आहे। तर हे जे घर आहे 671चं कार्पेट असणारं घर असेल आणि विशेष म्हणजे चांगलं आकर्षण ह्या फ्लॅटमध्ये हे आहे की याच्यामध्ये प्रॉपर अशी बाल्कनी आहे जी तुमच्या प्रॉपर युजामध्ये येते। तुम्ही बघू शकता पश्चिमेला ही बाल्कनी असल्या कारणानं वारं तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रॉपर नक्की मिळते आणि जर तुम्ही खाली बघितलं तुमची गार्डन ही तुमच्या घरामधनं तुमची गार्डन प्रॉपर जी आहे तुम्हाला ती दिसते। ह्याच्या मागच्या साईड, ह्या बिल्डिंगच्या मागच्या साईडला जर आपण गेलो स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या सुखसुविधा उपलब्ध 100% आहेत आणि ह्या टोटल 4च विंग असल्यामुळे लिमिटेड गोष्टी सगळ्या आहेत आणि हवा पूर्ण ह्या घरामध्ये आपल्या इकडे मिळते कारण पश्चिम दिशेला हे आहे। आणि ज्यावेळेला आपण ह्या घरातनं ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला तुम्ही बघू शकता हे जे जुने मालक आहेत ह्या जुने मालकांनी हे घर पूर्णपणे सजवलेलं आहे। इंटेरियर डेकोरेशन हे जे काय काम करून घ्यायचं ते सगळं काम करून त्यांनी ऑलरेडी घेतलेलं आहे आणि बाहेर जाताना मात्र हा ईस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे। पूर्णपणे ईस्ट तुम्हाला म्हणजे पूर्व दिशेला तुम्ही बाहेर येणार आहात आणि आतमध्ये जाताना तुम्हाला पश्चिम दिशेला हे घर असेल। हे जे मालक आहेत ह्या मालकांनी जर तुम्ही बघितलं तर लॉबी वगैरे सगळं मस्त सजवून घेतलेलं आहे। तुम्हाला एक लिफ्ट इथे मिळेल, इथे एक लिफ्ट, अशा तुम्हाला 3 लिफ्ट तुम्हाला मिळतील। हे सगळं शूरॅक वगैरे त्यांनी त्यांच्या हिशोबाने चांगल्या पद्धतीचं बनवून घेतले। अधिक जर तुम्ही बघितलं तर सेफ्टी डोर म्हणा किंवा एंट्रेन्स असं सुंदर असं चांगल्या पद्धतीचं केलं आहे। आल्यानंतर तुम्ही इमिडिएटली ज्यावेळेला घरात येता त्यावेळेला तुम्ही समोर बघू शकता इकडे ह्या साईडला जर आला तर त्यांनी सुंदर असं भगवंताचं मंदिर बनवलेलं आहे जे तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने डेकोरेट केलं। ह्या साईडला जर आलात तर ह्या साईडला पण त्यांनी डायनिंगचा स्पेस ठेवलेला आहे जो तुमच्या हिशोब आणि वरती जर तुम्ही बघितलं तर फॉल सिलिंग म्हणा, पंखे म्हणा, ह्या सगळ्या पद्धतीने चांगलं काम करून घेऊन ह्या साईडला तुम्हाला परत सोफ्यासाठी अरेंजमेंट आहे। आणि इकडनं जर आपण आलो इकडे त्यांनी TV सेट केलेला आहे, अधिक फिश टँक वगैरे म्हणा तर हे TV युनिट अशा पद्धतीचं सुंदर असं डेकोरेट केलं आहे आणि बाल्कनी तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या अगोदर दाखवलेली होती। अशा पद्धतीचं खरं तर हे तुमचं घर आहे आणि सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार आहोत आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला मोठं असं किचन आहे जे वरपासनं खालीपर्यंत सगळं सजवलेलं, डेकोरेट केलेलं आणि सगळं त्यांच्या पद्धतीने बनवलं। इकडे पण तुम्ही जर बघितलं तर स्टोरेजसाठी त्यांनी वेगळी अशी जागा पण ह्या साईडला बनवलेली आहे। अशा पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे जो याच्यावरती तुम्ही कोणत्या बँकेकडनं जरी गेलात तर लोन म्हणा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध नक्की मिळतील। आणि इकडे जर आपण गेलो तर बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आणि अधिक तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस पण मोठा आहे। ओल्लं बाथरूम असल्या कारणानं मी तिकडे जात नाही आहे, पण त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता वॉशिंग मशीनला पण मोठी जागा आणि चांगली प्रशस्त जागा नक्की तुम्हाला तिकडं मिळते। त्याच्यानंतर तुम्ही इकडे जर आलात तर तुम्हाला इथं परत प्रशस्त असं मोठं डेकोरेटिव्ह असणारं एक बेडरूम त्यांनी सजवलेलं आहे ज्याच्यात तुम्ही बेड पण बघू शकता। ह्या साईडला पण जागा आहे, अधिक त्या साईडला पण जागा आहे आणि इकडे खेळती हवा तुम्हाला परत विंडो ह्या पश्चिम दिशेला खिडकी असल्या कारणानं समोर जर तुम्ही बघितलं असा मोकळा व्ह्यू आहे म्हणून तुम्हाला त्या हवेचा फ्लो इकडे नक्की जाणवतो। आणि ह्या साईडला जरी आपण आलो तर बेडरूमच्या ह्या साईडला जरी आपण आलो तर इकडे पण मजबूत आणि मोठी जागा, इथं ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं लावलेलं आहे। ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी अजून एक खिडकी आहे आणि इकडे परत जर तुम्ही बघितलं तर यांनी चांगल्या पद्धतीचं हे कपाट वगैरे पण सुंदर आणि चांगल्या सिस्टममध्ये ठेवलेलं। वरती AC म्हणा त्या डायकिंगचे AC वगैरे लावले तर परत तुम्हाला इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट अजून एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथं प्रॉपरली मोठं आणि चांगल्या प्रशस्त तुम्हाला ह्या साईडला पण मिळतं। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या बेडरूमच्या कॉमन बेडरूममध्ये जरी आलो तुम्हाला इकडे पण एक बेडरूम चांगलं मस्त आणि सुंदर आहे जिथे तुम्ही बघू शकता किती प्रशस्त असा मोठा बेड तुम्हाला इकडे मिळतो आणि इथे त्यांनी स्टडी टेबलसाठी पण जागा व्यवस्थित केलेली आहे। आणि इकडे ह्या साईडला जर बघितलं तर इथे पण एक वारं चांगलं ह्या घरामध्ये तुम्हाला बेडरूमला येतं। इथं बसण्यासाठी त्यांनी अजून एक कट्टा वगैरे पण बनवून घेतलेला आहे। आणि ह्या साईडला जर आपण परत आलो तर तुम्ही बघू शकता इथे पण असं सुंदर कपाट आहे ज्या कपाटामध्ये तुम्ही बघू शकता किती मोठी जागा त्यांना आणि चांगल्या पद्धतीचं इथे हे बनवलेलं आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जर कोणाला फुल्ली फर्निश आणि चांगल्या सजवलेला फ्लॅट हवा असेल आणि बाल्कनी पण पाहिजे आणि हवेशीर पण पाहिजे आणि ईस्ट वेस्ट पण पाहिजे तर ह्या फ्लॅटमध्ये ह्या फ्लॅटला तुम्हाला तशी जागा ही नक्की मिळू शकते। अशा पद्धतीचा हा खरं सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे। ह्या मालकांना विकून दुसरं मोठं घर घ्यायचं म्हणून हे विकतायत
आणि सोसायटी पण खूप चांगली आहे. सोसायटीचा जर आपण विचार केला तर 4,500 रुपयाचा मेंटेनन्स असेल आणि कोणत्याही बँकेकडनं तुम्ही लोन याचं नक्की घेऊ शकता. OC CC त्या सगळ्या गोष्टी आहेत. बाकी दवाखाना म्हणा, डीमार्ट म्हणा, बाकी स्कूल कॉलेज शाळा ह्या सगळ्या आजूबाजूला तुम्हाला ह्या कोलशेत रोडला सगळं मिळतं आहे. तर अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर नक्की फोन करा. फुल्ली फर्निश चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे. याची किंमत ठेवताना 1,47,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेले, थोडंसंच निगोशिएशन होणार आहे कारण यांनी खर्च वगैरे त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ऑलरेडी केलेल्या आहेत. अशाच पद्धतीचे नवीन फ्लॅट आम्ही तुमच्यासाठी रेग्युलर घेऊन येत आहोत. मला असं वाटते त्यासाठी तुम्ही आमचे फ्लॅट बघण्यासाठी जास्तीत जास्त मी हात जोडून विनंती करतो. अधिक तुम्हाला ते सबस्क्रायबरचं बटन आणि आम्हाला इन्स्टाला पण जास्तीत जास्त फॉलो करा. हीच मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.